पावलं पडली. उत्तिष्ठ नेत्रासमोर सतेज घेऊन चक्रवाच्या दिशेने अभिमन्यू प्रयाण करतोय. ध्वज पताकेवर घमंड करून आचार्य द्रोणाचार्य यांचा वायुवतीनं या मार्गाने कुठे चालला? आचार्य, आपणच निर्माण केलेला चक्रव्यूह, या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी हा अभिमन्यू आशीर्वाद म्हणजे तुझ्या मुखाने शब्द ऐकून अंगावर मोठमार पाऊस झाला. तो नरपुंगा नरश्रेष्ठ श्रेष्ठ फाल्गुन धनुधारी हाता तो पुत्र आणि चक्रव्याचा भेद करण्यासाठी निघालाय. शब्द ऐकताच गुरु द्रोणाचार्याला समाधान वाटलं. पण बाळा, काय गुरु द्रोणाचार्याला रचलेला हा चक्रव्य रचणं किंवा चक्रव्याचा भेद करणं हे हाताच्या बोटावर उघड्याच योद्ध्याला ही विद्या अवगत आहे. असं असताना तू सहज मानून गेलास चक्रव्याचा भेद करण्यासाठी निघालोय. मी तर तुला ही विद्या शिकली. असं असताना बाळा, चक्रव्याचा भेद करण्याची विद्या तू कुठे शिकला? आचार्य, कौरव पांडव यांचं गुरुत्व आपण स्वीकारला. गुरुत्व स्वीकारत असताना चक्रव्यूह कसा रचावा आणि त्याचा भेद कसा करावा ही कला, ही विद्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या वीरांनाच अवगत आहे. ती कला, ती विद्या आपण तर मला शिकविली नाही. मग असं असताना अभिमन्यू आपणच रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी जातोय. मग ही विद्या, ही कला कुणाकडे शिकला? आश्चर्य आपल्या मनात निर्माण. आश्चर्यामध्ये मोठा यक्ष ऐका, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. काय म्हणू? अभिमन्यू ही विद्या कुणाकडून शिकला माहितीये का? माझ्या मामाकडून, जगत मौली गोपाल कृष्ण यांच्याकडून हा अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही विद्या शिकला. हे दुसरं आश्चर्य. प्रत्यक्ष गोपाल कृष्णाकडून तू विद्या शिकला. गोपाल कृष्णानं तर विद्या कोणाला शिकविली नाही. असं असताना गोपाल कृष्णाकडून तू विद्या शिकला तो कसा? याही आपल्या शंकेचं मी निराकरण करेन. आचार्य, माझी माता सुभद्रा ज्यावेळी गर्भवती होती ना, त्यावेळी माझा मामा गोपाल कृष्ण इंद्रप्रस्थाच्या ठाई आला. आपल्या भगिनीचं पहिलं बाळंतपण माहेरी करायचं असतं आणि म्हणूनच माझ्या आईला रथात बसून द्वारकेच्या दिशेला नेत होता. तर माझ्या आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दादा, अंतर अजून पुष्कळ दूर आहे. मनाच्या मनोरंजनाप्रित्यर्थ एखादी गोष्ट मला कथित कर. मला विचारार्थ काहीतरी गोष्ट सांगा. त्यावेळी माझ्या मामानं माझ्या मातेला कोणती गोष्ट कथित केली माहितीये का? चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही गोष्ट माझे मामा माझ्या आईला कथित करत होते. आईला गोष्ट काही आवडली नाही म्हणून आई ऐकता ऐकताच रथात गाढ निद्रिस्त झाली. पण ती गोष्ट गर्भात आकार घेणाऱ्या अभिमन्यूला आवडत होती आणि म्हणूनच कृष्णवाणी खंडित होऊ नये म्हणून हा अभिमन्यू गर्भातूनच हुंकार देत होता. तेव्हा आचार्य, चक्रव्यूहाचा भेद कसा करावा ही विद्या या अभिमन्यूला ज्ञात आहे. म्हणजे आईच्या उदरात ही विद्या तू शिकला. कृष्णवाणी खंडित होऊ नये म्हणून त्याला हुंकाराचा जोर दिला. वाऱ्याच्या लहरीला तुझी आई झोपली, पण त्या कृष्णवाणी खंड पडणे म्हणून हे सगळं केला. तू श्रीकृष्णाचा भाचा आहेस, तेव्हा ही विद्या तुला अवगत नाही असं मी नाही म्हणणार. पण बाळा, काय या सर्व विद्येत तू निष्णात आहे. चक्रव्याचा भेद कसा करावा हेही तुला ज्ञान आहे. पण या चक्रव्याचा भेद करण्यासाठी तुला पाठविणार नाही. कारण काय जगाचा अनुभव तुला कमी. बाळा, जगात अनुभवासारखा दुसरा श्रेष्ठ गुण नाही. तू वाढलास, तू शत्रुघ्न निष्णात आहेस, तरी सुद्धा या चक्रव्याचा भेद करण्यासाठी मी तुला पाठविणार नाही. कारण माझ्या पट्ट्या सुद्धाचा तू पुत्र आहेस. त्या आकड्याची माया मला ती जाऊ शकते. आचार्य गुरु द्रोण, आपल्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभिमन्यू, चक्रव्यूहात प्रवेश करण्याचा, चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी मी तुला पुढे जाण्यास अनुमती देणार नाही. कारण विद्या जरी मला अवगत असली तरी जगाचा अजून मला अनुभव नाही. हे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. आचार्य, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
आपल्याला सांगावं एवढा मोठा अभिमन्यू अजून झालेला नाही, पण तरी सुद्धा या माझ्या बाल हट्टापायी तुम्हाला सांगतोय, माणूस ज्यावेळी जन्माला येतो ना, जन्माला येताच तो कधी अनुभवी असू शकत नाही. अनुभव त्याच्या गाठीला येण्यासाठी आयुष्याचे मार्ग चालणं त्याला कर्म प्राप्त आहे. तेव्हा आयुष्याचा हा मार्ग चालल्याशिवाय मी अनुभवी आहे याची प्रचिती तुमच्या समस्त विश्वाला होणार नाही. तेव्हा माझा मार्ग रोखू नका. माझे पराक्रम सिद्ध करण्याची संधी मला कळतंय. पहिल्यांदा या सुताला पिंजऱ्यात कोडून ठेवायचं नाही, त्याला मोकळ्या स्वतःच फरारी मारायला द्यायला. करण्यासाठी तुमच्याकडे अपेक्षा पाहतो. पण किती अट्टास केला, किती जरी हट्ट धरला तर काही अडचणीची अनुमती आपण देणार नाही. माझे विरसले कुठेतरी खंडित करण्यासाठी आपण तत्पर ठरता. आचार्य, जर मला चक्रवाचा भेद करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आपण अनुमती देत असाल तर या अभिमन्यूच्या रक्ताची शपथ माझा इच्छा बंद केल्याचं काम आहे. शपथ भरवून या द्रोणाचार्याचे हात तू मानलाय. कारण पुढचं चित्र माझ्या नजरेसमोर दिसत आहे आणि असं सुद्धा त्या रक्ताची शपथ मी बोलू शकत नाही. मी तुला आज्ञा केली काय होय आपली अनुमती आहे. जरूर या चित्राचा भेद करण्यासाठी तुला माझी प्रेरणा आहे. होय बोला. हा तुझं इथं परीक्षण पाहिलं जाईल. कसला प्रत्यक्षात परीक्षण पाहणारे माझ्या परीक्षणाला उत्तरलास कुशल चक्रव्याचा भेट करण्यासाठी जा. पण माझ्या परीक्षणाला तर तू उतरला नाहीस तर एक अक्षर बोलण्यापूर्वी तुला माझं जावं लागेल. आपली अट अभिमन्यू मान्य करतोय. जर मग परीक्षणच तुम्हाला पाहायचं असेल, प्रबोध निर्मळ नकळी ऐसा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा न करी ऐसा शिष्य कशाला. आपण मला गुरु समान आहात. माझ्या वडिलांना आपण शिक्षण दिला, वडिलांच्या गुरुस्थानी आहात. आता तुमचा